शेतकरी मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये आणि हळद इथं उकडणी केलेली आहे. आणि उकडणी केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपलं नुकसान इथं शेतकऱ्यांचं होते ते कुठल्या प्रकारे होते मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये हळद उकडल्यानंतर वाळवणं हे सर्वात महत्त्वाचं. याच्यामध्येच साधारणतः 30 ते 40-35% नुकसान होण्याची शक्यता असते. शेतकरी साधारणतः वर्षभर हळदीची सगळी सोय करतो, तिला बाळगतो, व्यवस्थापन करतो, परंतु ही चूक सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांना नुकसानकारक होते. तर यामध्ये काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी हळद उकळल्यानंतर खाली साड्या किंवा नेटवर हळद चांगल्या प्रकारे वाळू घालायची. ताडपत्रीवर वाळू घालायची नाही, जेणेकरून साड्यामधून आणि नेटमधून त्याच्यातलं पाण्याचा ओलावा जो आहे हा सर्व झिरपून जाईल. परंतु अशा प्रकारे ढीग जे आपण टाकतो साधारणतः त्या गाड्याच्या टोपल्यातले, ते असे एकाला एक भिडून असे लावून टाकायचे आणि लावल्यानंतर ते साधारण अशाच प्रकारे 3 दिवस ठेवून द्यायचे, म्हणजे 72 घंटे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, चौथ्या दिवशी हे एकमेकाला असे जोडायचे, म्हणजे याची लेवल मारायची. लेवल मारल्यानंतर ते सुद्धा 3 दिवस म्हणजे 72 घंटे अशाला अशीच लेवल ठेवून द्यायची. आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे साधारण 7व्या दिवशी ही पूर्ण उचलायची, म्हणजे अर्धी उचलून दुसऱ्या नेटवर ठेवून द्यायची, जेणेकरून ती पुन्हा अशा प्रकारे वाळवत न्यायची. पुन्हा थर बारीक करायचा, असा 22 ते 25 दिवसापर्यंत हळद आपली परिपूर्ण वाळून घ्यायची. आणि वाळल्यानंतर तिचा आवाज असा कडकून वाजला की आपल्याला ती पॉलिश करण्यासाठी तयार झाली असं समजून आपण ती पॉलिश करू शकता. परंतु हे जे महत्त्वाचे दिवस आहेत, पहिले सुरुवातीचे जे आहेत 9 दिवस, हे 3-3 दिवसाचे आपण वाळवण्याची, हे ढग असे का ठेवायचे, तर जेणेकरून हळद एकदम उन्हामध्ये टाकल्यानंतर ती डायरेक्टली चिमते म्हणजे एकदम बारीक होते, तिला गोल आकार येत नाही, त्यातला ओलावा पूर्ण संपून जाते, त्याच्यामुळे तिला वजन येत नाही. आणि वजन नाही आल्यामुळे आपली तिथं घट जास्त प्रमाणात होते. तर ते साधारणतः 30-35-40% घट होते आणि आपलं तितकं नुकसान होते 40%. तर ते होऊ नये यासाठी काय करायचं, सरळ ढग असे ढग लावायचे. हे ढग 3 दिवस असे ठेवून द्यायचे. असे ढग ठेवल्यानंतर पुन्हा त्याची लेवल मारायची. चौथ्या दिवसापासून 4-5-6 दिवस तसेच ठेवायचे लेवल मारून. नंतर मग त्याच्यातला अर्धा भाग काढून दुसऱ्या नेटवर ठेवायचा. हे सर्वातले जे सुरुवातीचे 6 ते 9 दिवस आहेत हे सर्वात महत्त्वाचे आहेत, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. तर अशा प्रकारे आपण हळदच्या शेंगाचं जे आहे, तर हळदीच्या शेंगाचं नियोजन व्यवस्थापन असं करू शकता. आणि बंड्याचं व्यवस्थापन जे आहे, तर बंडा असाच आपल्याला साधारणतः इथं 3 दिवस ठेवायचा, नंतर 3 दिवस, नंतर 3 दिवस, नंतर त्याचं पण व्यवस्थापन असंच करायचं, जेणेकरून त्याचा आकार जो आहे हा गुळगुळीत कांद्यासारखा असा गोल असा मजबूत आला पाहिजे. आणि त्याचा चिरमुटलेपणा किंवा चिमलेलापणा हा त्यात नसला पाहिजे, तसा शेंगाचा पण असला पाहिजे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांचं 30 ते 35-40% नुकसान होणार नाही आणि त्यांचा फायदा होईल. हे सर्वात शेवटचे जे दिवस आहे हेच सर्वात नुकसानकारक असतात. तर याच्यापासून फायदा करायचा असेल तर हळद, जे जुने शेतकरी आहेत ते वेगळ्या प्रकारे हळदीचा वापर करायचे, म्हणजे उकळल्यानंतर अशा प्रकारे वाळू घालायची. त्याच्यानंतर आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांना पण बरीच माहिती नसते, तर त्यासाठी अशा प्रकारे वाळू घालणं सर्वात महत्त्वाचं आहे, अन्यथा नुकसान आपलं 100% आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हळद वाळू घाला.